नमस्कार, कशा आहात आपण? नेहमीप्रमाणेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत, ज्या आपल्या दररोजच्या कामामध्ये भरपूर मदत करतील आणि पैसे देखील वाचतील। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर इथे आपली पहिली टिप आहे, आपल्या घरातील भिंती हात लावून लावून अशा प्रकारे एका ठिकाणी अशा काळ्या होतात। इथे माझ्याकडे थोडीशी भिंत काळी आहे। बऱ्याच घरी तुम्ही पाहिला असेल, खूप जास्त असा भाग काळा झालेला असतो दरवाजाच्या बाजूला किंवा भिंतीच्या अशा ठराविक ठिकाणी जिथे आपला हात सतत लागतो। आता हे दाग काढायला गेलं की कलरही निघून जातो। असा प्रॉब्लेम तुमच्यासोबत जर होत असेल तर हा छोटासा उपाय करा, जेणेकरून भिंतीचा कलर निघणार नाही आणि दाग अगदी चुटकीसरशी गायब होईल। त्यासाठी एक जुना सॉक्स मी पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे। तुमच्याकडे जर जुना सॉक्स नसेल तर कोणताही जुना कपडा तुम्ही इथे वापरू शकता। त्यानंतर जिथे भिंतीवर दाग आहे त्या ठिकाणी इथे आपल्याला लावायचं आहे कोलगेट। कोणतंही टूथपेस्ट जरी वापरलं तरी चालेल, फक्त थोडंसं दागावरती असं लावून घ्या। हाताने नसेल लावायचं तर ब्रश एखादा वापरू शकता जुना। त्यानंतर फक्त ओल्या कपड्याने आपण याला असं पुसून घेणार आहोत। अगदी चुटकीसरशी हा दाग गायब होतो। हा दाग थोडाच इथे होता। जर जास्त तुमची भिंत घाण झाली असेल तरीही तुम्ही या पद्धतीने साफ करू शकता। यामध्ये साबण, स्क्रबर किंवा वॉशिंग पावडर अजिबात वापरायचं नाही, त्यामुळे आपल्या भिंतीवरील कलर निघून जातो आणि खूप जास्त ते घाणेरडं दिसायला लागतं। जसं की मी म्हणलं, कितीही घाण दाग असला तरी सहज निघेल आणि पाहू शकता अगदी ओळखायलाही येणार नाही की ते आपण भिंती पुसून घेतलेल्या आहेत। अशा प्रकारे तुम्हाला खूप छान घर स्वच्छ करता येईल। ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। यानंतरची आपली टिप आहे तेलाच्या कॅनसाठी। तेलाचे भांडे तेलकट झालेले स्वच्छ करायचं म्हणलं की एकतर खूप वेळ जातो, मेहनत लागते आणि यामध्ये पाणी गरम करून याला स्वच्छ करावं लागतं। या अगोदर तुम्हाला हे सर्व प्रॉब्लेम येत असतील, पण यानंतर अजिबात येणार नाहीत, कारण की याला स्वच्छ करण्याची एक वेगळी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे। तेलाचं कोणतंही तेलकट भांडं स्वच्छ करण्यासाठी अगोदर त्यामध्ये थोडंसं पीठ टाकायचं। इथे तुम्ही ज्वारीचं, गव्हाचं, बाजरीचं बेसन पीठ किंवा कोणतंही पीठ वापरू शकता आणि हे पीठ फेकून द्यायची गरज नाही। कणिक मळताना तुम्ही याला वापरू शकता, कारण की कॅन स्वच्छच आहे। जर फेकून द्यायचं असेल तर एखादं खराब थोडंसं पीठ झालेलं देखील तुम्ही इथे वापरू शकता आणि यामुळे आपले जे तेलकट भांडे आहे ते खूप छान स्वच्छ होतात। फक्त इथे तेलकट जे दाग आहे ते अशा प्रकारे आपण पिठाने स्वच्छ करू शकतो। आता नॉर्मल पाण्याने याला नॉर्मली भांड्यासोबत जरी धुतलं तरीही पूर्ण कॅन स्वच्छ होईल। जास्त वेळ लागणार नाही, मेहनत लागणार नाही आणि पाहू शकता आतमध्ये किती तेलकटपणा होता तो पूर्णपणे आपण पिठाने स्वच्छ केलेला आहे। नक्कीच यामुळे तुम्हाला भरपूर मेहनत वाचवता येईल। साबणही जास्त वाया जाणार नाही, वेगळं असं गरम पाणी करायची गरज पडणार नाही। यानंतरची आपली टीप आहे डाळीसाठी। अशा बऱ्याच डाळी असतात ज्या की आपण भिजवत घालतो, जसं की एखादं स्प्राउट्स म्हणा, म्हणजे मूग, मटकी, अशा प्रकारे आपण भिजू घातली की काय होतं, कधी कधी असं आपल्याला कुठे बाहेर जायचं असतं अचानक, आता भिजवलेले मूग, मटकी खराब होते, लवकरच त्यामध्ये अशी तार चालायला लागते किंवा वेगळीच त्याची चव लागते। असा प्रॉब्लेम तुमच्यासोबत जर होत असेल, भिजवलेले कडधान्य, डाळी आपण जर अशाच ठेवल्या तर नक्कीच त्या लवकरच 1-2 दिवसात खराब होतात, पण याला जर तुम्ही फ्रोझन केलं तर नक्कीच हे भरपूर दिवस अशाला असं राहतं। पाहू शकता इथे मी अशी उडदाची डाळ भिजवत घातली होती, जरा जास्तच झाली म्हणून मी याला वाटीमध्ये भरून फ्रीझरमध्ये ठेवलं होतं। आता यामध्ये असा बर्फ जमा झालेला आहे। वापरायची असेल तर 1-2 तास बाहेर काढून ठेवा। नॉर्मल डाळीप्रमाणे तुम्ही याला वापरू शकता आणि जसं की मी म्हणलं, भिजवलेली डाळ अशी ठेवली तर ती खराब होते, पण फ्रीझरमध्ये जर या वस्तू ठेवल्या तर खूप छान आपण त्याला परत वापरू शकतो। अजिबात ह्या खराब होत नाही, त्यामधून वास येत नाही किंवा चिकटपणा यामध्ये होत नाही। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतरची आपली टीप आहे तव्यासाठी। चपात्या बनवण्याचं आपलं दररोजचं काम, पण कधी कधी किंवा नवीन तवा असल्यानंतर आपल्याला एक प्रॉब्लेम येतो, तो म्हणजे आपली जी पहिली चपाती असते ती तव्याला चिटकते आणि जेव्हा तव्याला चपाती चिटकते त्यावेळेस ती चपाती पूर्णपणे खराब होते, मऊ होत नाही, कडक होते, त्यासोबतच ती फुगत नाही, अगदी खावीशी वाटत नाही। त्यासोबतच तुम्ही जर नॉर्मल अशा प्रकारच्या तव्यावरती डोसा बनवायला प्रयत्न करत असाल तर त्यासाठी देखील तुम्हाला ही ट्रिक कामी येऊ शकते। तर अशा प्रकारे पहिली चपाती बनवण्या अगोदर किंवा डोसा बनवण्या अगोदर थोडंसं यावरती मीठ टाका। तवा मी गरम करायला ठेवलेला आहे। अगदी नॉर्मल तवा गरम झाला की त्यावरती मीठ टाकायचं आणि कपड्याने अशा प्रकारे ती मीठ थोडंसं घासून तव्यावरती घ्यायचं आहे। जास्त काही यामध्ये करायची गरज नाही आणि ते पूर्णपणे मीठ काढून घ्या। यानंतर तुम्ही यावरती डोसा बनवा किंवा चपाती, ती अजिबात तव्याला चिटकत नाही। ही आहे गरम तव्यावर मिठाची कमाल। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते।
होते। यानंतरची आपली टीप आहे चहा पावडरसाठी। चहा बनवल्यानंतर गाळणीमध्ये जो चहा पावडर राहते त्याला मी स्वच्छ धुवून वाळवून घेतलेला आहे। चहा पावडरला वापरलेल्या चहा पावडरला स्वच्छ धुवून घेणं खूप गरजेचं आहे, कारण की त्यामधील गोडपणा आणि दुधाचे कण पूर्णपणे गायब झाले पाहिजेत, तरच ही चहा पावडर नंतर वापरायला योग्य होते। तर पाहू शकता मी याला छान वाळवून घेतल्यानंतर एका कपड्यामध्ये असं गाठ बांधून ठेवून देणार आहे आणि हे गाठोडं आपल्याला खूप जास्त कामी येणार आहे। तुम्ही याला टिश्यू पेपरमध्ये देखील अशा प्रकारे ठेवू शकता। घरामध्ये असे भरपूर ठिकाणं असतात ज्यामध्ये की बऱ्याच वेळा आपण जास्त ओपन करत नाही, जसं की बेडमध्ये म्हणा किंवा असे काही कपाट असतात जे की बरेच आपण कपडे ठेवून देतो, कधीतरीच वापरातले ते कपडे असतात। तर अशा ठिकाणी खूप जास्त दमट कुबट वातावरण होतं आणि एक वेगळाच वास यायला लागतो। तर हा वास घालवण्यासाठी आपण या चहा पावडरचा उपयोग करू शकतो। त्यासोबतच चप्पल बुटाच्या स्टँडमध्ये देखील आपण याला ठेवल्यानंतर पूर्णपणे घाण वास निघून जातो। यानंतरची आपली टीप आहे, यासाठी मी नॉर्मल पाण्याच्या ज्या बॉटल असतात त्याचे झाकण काही काढून घेतलेले आहेत। नक्कीच तुमच्याकडेही अशा प्रकारचे वेगवेगळे झाकण असतील, तर चला तर मग पाहूयात याला आपण कसं वापरू शकतो। तर इथे पहा, गॅसची शेगडी जी आहे ती आपण बऱ्याच वेळा काही यावरती हलवत असताना जाड कढई ठेवली, इकडे तिकडे उडायला गेलं की करकर आवाज येतो, त्यासोबतच खूपच जास्त स्लिपरी असं वाटायला लागतं। तर हा प्रॉब्लेम तुमच्यासोबत जर होत असेल तर या ठिकाणी स्टॉपर असे येतात, ते वेगळे असे विकत घेण्यापेक्षा प्लास्टिकच्या बॉटलचं झाकण वापरा। खूप छान व्यवस्थित अगदी मापाचं असल्यासारखं यामध्ये बसतं, दिसायलाही छान दिसतं। त्यासोबतच खूप छान आपण याला क्लिनिंगसाठी देखील वापरू शकतो। जसं की क्लिनिंग करताना जर तुम्ही याला बाजूला घेऊन क्लीन केलं तर व्यवस्थित ते होतं। त्यासोबतच खालचे जे पाय आहेत ते पाण्याने खराब होत नाहीत। घरामध्ये अशा भरपूर आपण टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करू शकतो, यामुळे भरपूर पैशांची बचत होते। त्यासोबतच अगदी हाताने काही वस्तू बनवली की त्याचा आनंदच वेगळा असतो आणि प्रत्येक गृहिणीला अशा प्रकारे स्मार्ट टिप्स अँड ट्रिक्स यायलाच हव्यात। नक्कीच तुम्ही पण ट्राय करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। यानंतरची आपली टीप आहे लसूण सोलण्यासाठी। लसूण आपण प्रत्येक भाजीमध्ये टाकतो, चवही छान भाजीला लागते, पण जेव्हा लसूण सोलायची वेळ येते त्यावेळेस आपल्याला खूप जास्त कंटाळा येतो। जास्त तर करून काय होतं, लसूण सोलायला गेलं तर नखांच्या अवतीभोवती खूप जास्त त्रास होतो। जे नख वाढवतात, ज्यांना नख वाढवायला आवडतं त्यांच्यासाठी तर लसूण सोलण्याचं काम खूप जास्त त्रासदायक ठरू शकतं आणि यामध्ये बराच वेळही जातो, म्हणजे त्रासही होणार, वेळही जाणार आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये लसूण सोलत बसण्यापेक्षा एक छोटंसं काम करा जेणेकरून तुम्हाला भरपूर मदत होईल। नाही म्हणलं तरी लसूण सोलण्यासाठी आपला बराच वेळ जातो, तर हे काम आपलं कमी वेळात पूर्ण करण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत प्लास्टिक बॉटलचे झाकण। ज्या नॉर्मल पाण्याच्या बॉटल असतात त्याचं झाकण आपल्याला फक्त इथे लागणार आहे। इथे मी लसणाच्या कळ्या अशा वेगळ्या करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथे आपण झाकण एक घ्यायचं आहे आणि झाकण आपल्याला या पद्धतीने असं पकडायचं आहे। फक्त एवढंच काम करा आणि आपल्या ज्या लसणाच्या कळ्या आहेत त्याच्या समोरचा भाग असा ओढला की व्यवस्थित निघतो आणि पूर्णपणे हा पाचोळ्यापासून वेगळा होतो भाग। पाहू शकता किती सहज अशा प्रकारे आपण लसण सोलू शकतो। अगदी आपल्याला नख लावायची गरज पडत नाही, नख वाढलेले असतील तरीही तुम्ही हे काम करू शकता। यामुळे आपला भरपूर वेळ आणि मेहनत वाचेल आणि यामध्ये पाहू शकता खूप जास्त असं हे काम लवकर होतं। फक्त 1 ते 2 वेळा या झाकणाने आपल्याला जो पाचोळा आहे तो असा थोडासा बाजूला करायचा आहे। त्यासोबतच पूर्ण जी लसणाची कळी आहे ती पाचोळ्यापासून वेगळी होते। तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।